महाराष्ट्राला वेड लावणारा लोकप्रिय शो म्हणजेच बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन खूपच गाजला. यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी नव्या प्रेक्षकांची भर पडून बिग बॉस विषयी क्रेज निर्माण झाला. आता याच बिग बॉसची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला. म्हणजेच बिग बॉस मराठीचा 6वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर ती तारीख जाहीर झाली. 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठीचा 6वा सीझन रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. 11 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. कारण पहिल्यांदाच या सीझनची वेळ रात्री 8 वाजताची करण्यात आली आहे. मात्र या बिग बॉस मराठीच्या सीझनमुळे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांच्या वेळेमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत, कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तसेच कोणत्या मालिकेच्या काय वेळा असणार आहेत, जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमुळे कलर्स मराठीवर खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. वाहिनीचं नवीन वेळापत्रक कसं असेल पाहूया. बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. 11 जानेवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. बिग बॉस सुरू झाल्यावर कलर्स मराठीवर काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. हे बदल नेमके काय असतील पाहूयात. यावर्षी बिग बॉस मराठीच्या प्रसारणाची वेळ रात्री 8 वाजताची असणार आहे. यामुळे वाहिनीवर सध्या सुरू असणाऱ्या मालिकांच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. रात्री 8 वाजता जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे याची वेळ 12 जानेवारीपासून बदलण्यात येईल आणि ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होईल. तर रात्री 8:30 वाजता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली अशोक मामा ही मालिका वाहिनीवर प्रसारित केली जाते. ही मालिका येत्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र अशोक मामा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याबाबत चर्चा सुरू आहेत. बिग बॉस मराठीसाठी एकूण 4 मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर अशोक सराफ यांची मालिका ऑफ इयर होईल असं बोललं जात आहे. हे बदल कसे करण्यात आलेत याविषयी सविस्तर पाहूया. कलर्स मराठीची इंद्रायणी ही मालिका 7 वाजता लागत होती. मात्र आता नवीन वेळेनुसार 12 जानेवारीपासून इंद्रायणी ही मालिका संध्याकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. तर आई तुळजाभवानी ही मालिका दररोज रात्री 9 वाजता लागत होती. त्यामुळे आता आई तुळजाभवानी या मालिकेची नवीन वेळ 12 जानेवारीपासून संध्याकाळी 7 वाजताची असणार आहे. तर जय जय स्वामी समर्थ ही मालिका आधी रात्री 8 वाजता प्रदर्शित होत होती. आता नवीन वेळेनुसार ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. तर पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होत होती. मात्र आता 12 जानेवारीपासून पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठी प्रसारित झाल्यावर त्यानंतर थेट 11 वाजता पुढची मालिका सुरू होणार असल्याने यावर्षी बिग बॉस 3 तास असणार का असेही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. मात्र बिग बॉस मराठी 1.5 तास प्रसारित होऊन त्याचा रिपीट टेलिकास्ट पुढचे 1.5 तास दाखवला जाईल का असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. अद्याप कलर्स मराठीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. लवकरच कलर्स मराठी वाहिनीकडून नव्या वेळापत्रकाची अधिकृतपणे घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बिग बॉस मराठीचा हा 6वा सीझन पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात? तसेच बिग बॉस मराठी यावेळी रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहायला उत्सुक आहात का? तसेच कलर्स मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी? अशोक मामा ही मालिका बंद होणार आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच कलर्स मराठीच्या मालिकांच्या वेळांमध्ये झालेले हे बदल योग्य आहेत का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.